सर्वप्रथम संगमनेर पत्रकार मंचाचे मी खरंच मनापासून कौतुक करतो की निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधीला नावं ठेवणं खूप सोपं आहे, पण अगोदर तो कसा असावा, त्याचे अधिकार काय आहेत, त्याचं कर्तव्य काय, त्याची जबाबदारी काय, ह्याची जाणीव त्याला करून देण्यासाठी हा उपक्रम राबवला. म्हणजे अगोदर वॉर्निंग दिली आहे की हे तुम्हाला करायचं अपेक्षित आहे. कारण लोकप्रतिनिधी जर कुणाला घाबरत असेल तर तो पहिला पत्रकारांना 100% घाबरत होतो. त्यामुळे तुम्ही एक अतिशय चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला की निवडणुका झाल्यानंतरपेक्षा निवडणुकीच्या अगोदर काय असावं हे तुम्ही सांगताय. या ठिकाणी मंगरुळे सरांबरोबर ते अध्यक्ष असल्यामुळे माझा त्यांचा पूर्वीचा परिचय नाही आहे आणि येताना म्हटलं की त्यांचा काहीतरी थोडासा अभ्यास करून जावं, एखादे 2 वाक्य त्यांच्याबद्दल बोलावं लागतील तर एक कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांच्या आईचा प्रसंग तर निवेदन करताना सुरुवातीला सांगितलाच, पण त्याचबरोबर संगमनेरच्या तहसील कार्यालय हे लोकांना आपलंसं वाटावं यासाठी जो एकत्रित प्रयत्न त्यांच्या सगळ्या टीमने केला आहे त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर झालं आहे. त्याचे दाखले आपल्याला अनेक ठिकाणी सापडतात. त्यांनी बोलताना सुद्धा जे सूत्रसंचालन करतात त्यांनी अगदी सोप्यात सांगितलं की स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत अगदी 2 मिनिटात तुम्ही सर्व प्रवास घडून आणला. त्यामुळे त्यांची कार्यशैली, त्यांची बुद्धिमत्ता निश्चितपणे समोर दिसते. सोबत 2 गोरक्ष आहेत. दोन्ही गोरक्षांचं मनापासून तुमच्या सर्वांचं कौतुक करतो. सालपेजी आहेत, तिवारीजी आहेत, आलेले सर्व आजी माजी काही नगरसेवक असतील किंवा होऊ घातलेले नगरसेवक असतील, नागरिक असतील, सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय, त्याचं कर्तव्य काय आणि नेमकं त्यांनी काय अपेक्षित आहे त्याच्याकडनं हे समजून घेण्यासाठी आपण उत्सुकता दाखवलेली आहे. कारण अनेक वेळेला असं होतं, लोकप्रतिनिधी तो निवडून येताना त्याला तिकीट मिळालं असेल किंवा त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याचं नाव वर्तमानपत्रात येतं पहिल्यांदा. आणि बहुसंख्य असे नगरसेवक आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतील की ज्या दिवशी त्याची टर्म संपते त्याचं दुसऱ्या त्यावेळेसच फक्त पेपरला नाव येतं. म्हणजे मधल्या 5 वर्षाचं कालखंड काहीच नसतो. एकदा निवडून आला किंवा निवडणूक लढला त्या दिवशी त्याचं नाव येतं आणि टर्म संपल्यावर नाव येतं. काही महाभाग असे असतात की काहीतरी भानगड केलेली असते आणि म्हणून त्याचं नाव येतं. परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मंडळी असतात की जे खरंच काहीतरी चांगलं काम करून दाखवतात. कारण आपण लोकप्रतिनिधी होतो तर केवळ समाजकार्य हा उद्देश आपला आहे का? तर समाजकार्य केवळ उद्देश असेल तर तुम्हाला एखादी सामाजिक संस्था काढून सुद्धा तुम्ही चांगलं काम करू शकता. पण समाजकार्याला तुम्हाला अधिकाराची जोड हवी असेल, समाजकार्याला तुम्हाला कुठे ना कुठेतरी आपल्या भागाला दृष्टी द्यायची जर तुम्हाला जोड हवी असेल, समाजकार्य करताना आपण जनतेला उत्तरदेय सुद्धा आहोत ह्याची कुठेतरी तुमच्यात जर जाणीव असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी निश्चितपणे व्हा. कारण केवळ समाजकार्य हा लोकप्रतिनिधीचा उद्देश नाही आहे. अधिकारी मंडळी असतात, तुम्ही सगळी धोरणं ठरवताय, तुम्ही कायदे ठरवताय, लोकसभेतही कायदे ठरतात, विधानसभेतही कायदे ठरतात आणि स्थानिक सुद्धा तुम्हाला कायदे ठरवायचा, नियम ठरवायचा अधिकार हा स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या सभागृहात असतो. त्यामुळे नुसतंच आपण सामाजिक कार्यासाठी जात नाही तर आपण तिथले नियम ठरवायला जातोय. जे नियम आहेत, जे कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी होते का नाही ती पाहण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरती आहे. कारण अंमलबजावणी यंत्रणा जी आहे ती ब्युरोक्रेसी आहे, ती अधिकारशाही आहे. त्या अधिकारशाहीवरती अंकुश जर कोणाचा असेल तर तो जसा पत्रकारांचा अंकुश असतो तसा लोकप्रतिनिधीचा अंकुश हा त्याहीपेक्षा मोठा असतो. आणि ते अंकुश बनण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तरच तुम्ही लोकप्रतिनिधी होण्याचं स्वप्न पहा. कारण तुम्ही अनेकांना प्रश्न विचारला लोकप्रतिनिधी का व्हायचंय तर पहिलं असतं की मला रुबाब पाहिजे. पूर्वी नगरसेवक ही जी उपाधी होती त्याला नगरपिता म्हणायचे.
आणि स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरेंनी ते बदललं आणि नगरपिता म्हणजे बाप, तो नगराचा बाप नाही तर तो नगराचा सेवक आहेस. परंतु अनेकांना वाटतं मी नगरसेवक का व्हायला पाहिजे, मी जिल्हा परिषद सदस्य का व्हायला पाहिजे, मी पंचायत समितीत का जायला पाहिजे, तर लोकांनी माझा मान सन्मान करावा. तर मान सन्मान निश्चितपणे तुम्ही जर समाजाची सेवा करत असाल, समाजाला तुम्ही दिशा देत असाल, तर त्या मान सन्मानाचे तुम्ही म्हणतात हकदार तुम्ही 100% आहात तुम्ही. परंतु केवळ मान सन्मान मिळण्यासाठी आपण जर लोकप्रतिनिधी होणार असाल तर निश्चितपणे आपला भ्रम निराश होईल. कारण लोकप्रतिनिधीचं असं आहे की समोरून लोक तुम्हाला साहेब म्हणतात आणि पाठ वळली की शिवीगाळ सुरू करतात. कारण जे आपल्याला हार घालतात आपल्याकडे चपला मारायचा अधिकार सुद्धा त्याच लोकांना असतो. लोकांना लोकशाही किंवा राजकारणामध्ये यायचं नसतं, परंतु वाढदिवसासाठी लग्नासाठी लोकप्रतिनिधी हा आला पाहिजे 100%. कारण तो ट्रॉफी म्हणून त्याला तिथं मिरवायचं असतं. काही लोकप्रतिनिधींचं असं असतं, म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये लग्नपत्रिकेला हे अशी ढिगभर नावं असतात आणि त्या पत्रिकेत माझं नाव असायला पाहिजे प्रेषक म्हणून, त्याच्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचं आहे. कारण लोकप्रतिनिधी होऊन तो काय करतो, केवळ लग्न, मैती, दहावे, वाढदिवस, साखरपुडे हे कार्य करतो आणि अनेक जणांना वाटतं की हे कार्य केलं म्हणजे मी एक चांगला लोकप्रतिनिधी आहे. बरं, त्यात त्यांचा दोषही नाही आहे, कारण त्याच्यामुळं लोक निवडून सुद्धा देतात. तो निकष, निवडून द्यायचा निकष काय की हे माझ्या लग्नाला, माझ्या मुलाच्या लग्नाला आले होते बरं का, त्यामुळे चांगला माणूस आहे. आणि हा माझ्या वडिलांच्या मैत्रीला आला नाही, हा अतिशय नालायक आहे हा. त्यामुळे लोकांची अपेक्षा ही तर निश्चितपणे आपल्याला पूर्ण करायची असते, पण लोकप्रतिनिधीचं केवळ तेवढं कर्तव्य नाही आहे की मी केवळ लग्नाला जायला पाहिजे, वाढदिवसाला जायला पाहिजे, मैत्रीला जायला पाहिजे. हे समाजात आपण राहत असताना आपण जबाबदार व्यक्ती आहोत, कारण तुम्ही प्रतिनिधी आहात. तुम्ही आलात म्हणजे तुमचा वॉर्ड जर 10,000 असेल तर तुम्ही 10,000 लोकांच्या बरोबरीने तुम्ही एक आहात. तुमचा जर वॉर्ड 40,000 असेल तर तुम्ही 40,000च्या बरोबरीने तुम्ही एक आहात. मग तुम्ही एक आलात म्हणजे 40,000 आलेले आहेत. तर ते निश्चितपणे आपलं कार्य असलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर तुमचं कायदेमंडळ आहे, तुम्ही धोरणं ठरवणार आहे, तुम्ही नियमांची, कायद्यांची, कामांची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती तुम्ही अंकुश ठेवणार आहात किंवा त्यातला तुम्ही एक भाग आहात. खरं तर हे लक्षात आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. कारण चूक इथेच होते. अधिकारी मंडळाचं सोपं असतं, आपण अधिकारीकडे जातो, लोकप्रतिनिधी निवडून येतो, तुम्हाला माहिती नगरसेवकाकडे जातो तुम्ही, साहेब मला हे काम करून पाहिजे. आमदारकडे जातो, साहेब मला हे काम करून पाहिजे. खासदारकडे जातो, मला हे काम करून पाहिजे. ते अधिकाऱ्यांना फोन लावतात किंवा समक्ष जातात आणि सोप्पा डायलॉग आहे सगळ्यांचा, साहेब मला माहित नाही बरं का, हे झालं पाहिजे, हे कसंही बसवा. आता कसंही बसवा का म्हणतो आपण, कसंही बसवा ते तुमचं समाधान ठेवण्यासाठी ते काय म्हणतात, हो बरोबर आहे करतो साहेब, प्रत्यक्षात ते होत नाही. मग लोक हेलपाटे मारतात. तिथे तुम्ही कुठेतरी केलेलं चांगलं काम जे असतं त्या चांगल्या कामावरती पाणी फिरतं. कारण की तुम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्याला काम सांगताय ते काम सांगताना ते कायद्याच्या चौकटीत बसते का नाही ह्याचं ज्ञान खरं तर आपल्याला असलं पाहिजे. ते नियमात बसते का नाही, ते शक्य आहे का नाही आहे. केवळ हे बसवा, ज्या क्षणाला तुम्ही बसवा म्हणता हे काम, काही पण करा नाही करा, त्या क्षणाला हे तुमची IQ ओळखतात की तुमची बुद्धिमत्ता किती ओळखतात. आणि मग काही जण आहेत ते बरोबर तुम्हाला शिरापुरी करतात, या उद्या मी करतो बघतो. म्हणजे एक उदाहरण माझ्याकडे अतिशय सुंदर बोलकं उदाहरण आहे. एकदा आमच्याकडे एक अधिकारी होते, त्यांच्याकडे मी बसलो होतो आणि काही लोकप्रतिनिधी आले आणि फार मोठा दंगा केला त्यांनी, हे नाही केलं तुम्ही, ते नाही केलं, ते नाही केलं. मला वाटलं तर बाबा लोकप्रतिनिधी दंगा केला म्हणजे आता अधिकारी बहुतेक करून घाबरले असतील. जसा तो लोकप्रतिनिधी फिरून त्यांची टीम बाहेर गेली, म्हटलं हे एवढंच करू शकतात, ह्याच्यापेक्षा जास्त यांना काही करता येत नाही. कारण कायद्यात जर बसत नसेल तर तो विचार तरी ते काम कसं करणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी होणं म्हणजे एक अर्धा वकील झाल्यासारखंच आहे. कारण त्या सभागृहामध्ये जिथे तुम्ही बसणार आहे, ज्या कुठल्या तुम्ही संस्थेमध्ये तुम्ही जाणार आहे ती संस्था पूर्णपणे कायद्याने चालते. कायद्याच्या शिवाय एक ओळ सुद्धा कुठे चालू शकत नाही. कायद्याच्या चौकटीत असेल तेच शक्य आहे आणि कायदा नसेल तर काही शक्य नाही आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी होताना खरं तर आपल्याला कायदेमंडळ आपण असू, आपण धोरण ठरवणार असू, तर आपल्याला त्याचा थोडाफार तरी आपला अभ्यास आला पाहिजे. मी अगदी असं म्हणणार नाही की कायद्याचं वकील आहात म्हणजे तुम्हाला सगळे कलम तंतोतंत पाठ पाहिजेत. परंतु मी लोकप्रतिनिधी पाहिलेत, अनेक 10-10, 20-20 वर्ष नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, जे काय असतील ते, कोणत्या कायद्याच्या खाली त्यांची संस्था चालते ते कायद्याचं नावच माहीत नसतं. ते कायद्याचं पुस्तक काय तेच माहीत नाहीये. अधिकारी जे काय सांगतात हे होतंय होतंय, हे नाही होते नाही होत आहे. आणि लोकप्रतिनिधी आपला कुठतरी आपला शिक्षित नसल्यामुळे, लोकप्रतिनिधीला आपला अनुभव नसल्यामुळे, त्याचा कामाचं कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे खरं तर आपल्या लोकशाही थोडीशी अडचणीत आल्यासारखी वाटते. नाहीतर आपल्यासारखी लोकशाही जगभरात कुठं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं आहे, आपण नेहमी सगळे कौतुक करतो, पण तुम्ही खरंच संविधान वाचा. आजही त्यातला एक एक मुद्दा हा कुठे कुठे लागू होतो लगेच आपल्या तातडीने दिसतं आपल्याला. ज्या अधिकारीने आपण बसलो इथे आहोत तो अधिकार सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु त्यांना जी अभिप्रेत लोकशाही आहे ती लोकशाही खऱ्या अर्थाने आज आहे का नाही हा थोडासा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण लोकप्रतिनिधी तो शिक्षित झालेला नाही आहे. तो काय पुस्तकं शिकली पाहिजेत असं नाही आहे, पण तो ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या कामाचं ज्ञान त्याला निश्चितपणे असलं पाहिजे. आजच्या परिस्थितीला जे नगरसेवक आजीमाजी नगरसेवक असतील ते निश्चितपणे हे मान्य करतील की आम्ही 5 वर्ष काढली, 10 वर्ष काढली, पण आमचा बहुसंख्य वेळ हा आमच्या भागाची मलमपट्टी करण्यातच गेला. मेंटेनन्समध्येच आमचा सगळी एनर्जी चालली आहे. शाश्वत विकास आम्ही करू शकलेलो नाही आहे. किंवा अनेकांना शाश्वत विकास आता तो काय तो माहितीच नाही आहे. नगरसेवक झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, पंचायत समिती सदस्य झालो किंवा आमदार खासदार झालो तर आजही आपण नागरिक आमदाराला प्रश्न सांगतात की आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे ड्रेनेज लाईन तुंबल्यात, आमच्याकडे रस्त्याला खड्डे पडलेत. आता तो रस्ता राज्य शासनाचा आहे का, केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे का, नगर परिषदेच्या अखत्यारीतला आहे, ह्याचं ज्ञान नागरिकाला नाही आणि त्या बिचाऱ्या सदस्यालाही नाही. तो अधिकाऱ्याकडे जातो, साहेब मला रस्ता करून द्या. अधिकाऱ्याला माहिती आहे हा बाबा स्टेट हायवेचा असेल तर मी काम नाही करू शकत आहे, तेव्हा तो नाही म्हणतो आणि ते प्रत्यक्षात काम होत नाही. आपली सगळी एनर्जी हे शाश्वत विकासाच्या ऐवजी फक्त मलमपट्टीवरती चाललेली आहे. आणि सभागृहामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण आपला लोकप्रतिनिधी जातो त्याला कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे, त्याला धोरणाचं ज्ञान नसल्यामुळे तो सुद्धा ते धोरणं मांडण्यासाठी, ते कायद्यावर नेमकं बोट ठेवण्यासाठी कुठं ना कुठतरी कमी पडतो. पत्रकार मंडळीला काय न्यूज मेकर माणसं आवडतात, जे बातम्या करतात, पॉझिटिव्ह करू दे निगेटिव्ह करू दे, पण जे माणसं बातम्या घडवतात ती माणसं आवडतात. आणि खरंच त्यांचे हालत, कारण त्यांना एक एक पान, 2-2 पानं, 4-4 पानं भरायची असतात. तेवढं आपल्या शहरात घडतच नाही. काही अपेक्षा असते की ज्या दिवशी बैठक असेल, सर्वसाधारण सभा असेल, त्या दिवशी काहीतरी फटाके फुटतील आणि दुसऱ्या दिवशी सगळ्याच वर्तमानपत्र अख्ख्या राज्यभरामध्ये मी सांगतो ज्या ज्या सभागृहाची बैठक होते दुसऱ्या दिवशी असतो आजची सभा पाणी प्रश्नावरती गाजली, आजची सभा मच्छरवरती गाजली, आजची सभा ड्रेनेजवरती गाजली, आजची सभा खड्ड्यांवरती गाजली. त्या विषय पत्रिकेवरती त्या विषयामध्ये काय काय होतं, त्यातला धोरणात्मक काय मुद्दे होते का, हे सगळे मुद्दे बाजूला राहतात आणि हे सगळे मुद्दे पुढे येतात कारण जनतेसमोरच हे मुद्दे आजपर्यंत मांडण्याची प्रथा राहिलेली आहे. एक तुमची संस्था काम करते, स्थानिक स्वराज्य संस्था काम करते. जर आपण नगर परिषद म्हटलं तर महाराष्ट्र नगरपंचायत नगर परिषद औद्योगिक अधिनियम आहे 1965चा. त्या कायद्याच्या चौकटीमध्येच हे सभागृह चालतं किंवा एकूण तुमची ती संस्था चालते. माझी सर्व ज्यांना ज्यांना इच्छा आहे पुढे लोकप्रतिनिधी व्हायची त्यांना माझी अगदी नम्र विनंती आहे की काय नाही त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आणि मराठी आवृत्ती घेऊन घरी या. पहिलं काही कळू नको आपलं, तर पण ते 2 आवृत्ती आपल्याकडे घरी येऊन या. पण इंग्रजी डायरेक्ट वाचलं तर कळत नाही, मराठी ते थेट वाचलं तर तेही कळत नाही, कारण भाषा अवघड असते. जे शब्द तिथे वापरला असतात ते शब्द आपल्या दैनंदिन कामकाजातले बऱ्यापैकी शब्द नाही आहेत ते, आणि त्यामुळे आपण कुठेतरी गोंधळून जातो. परंतु माझी तुम्हाला विनंती की ते पुस्तक तुम्ही एकदा फक्त तुमच्याकडं घरी घेऊन या. काय 100, 200, 300 रुपयाला मिळेल तुम्हाला.
आजकाल तर सॉफ्ट कॉपीसुद्धा उपलब्ध आहे, अगदी तुम्ही डाउनलोड करून तुमच्या ऑफिसला ठेवली तरी हरकत नाही. परंतु सभा जे सभागृह तुमचं चालतंय हे पूर्णपणे त्या कायद्याच्या अनुषंगाने चालतंय. आणि तुम्ही जर त्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून जाणार असाल तर त्या कायद्याचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. आज नाही आहे पण उद्या नसेल असं होणार नाही, कारण की तुम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल. प्रत्येक सभागृह असते, कोणतेही सभागृह असू दे, त्या सभागृहाची एक कामकाजाची नियमावली असते. सभा कामकाज नियमावली त्याला म्हणतात. शासनाने ती निश्चित केलेली असते. मी पाहिलं बहुसंख्य म्हणजे अगदी मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा नगरसेवकांना अशा प्रकारची नियमावली का तेच माहीत नाही की कोणत्या नियमाखाली काम होत आहे. संगमनेर नगर परिषदसाठी सुद्धा एक वेगळी नियमावली आहे की सभा कामकाज कसं चाललं पाहिजे. सभेमध्ये तुमचा अजेंडा आपण म्हणतो त्याला विषयपत्रिका, ती विषयपत्रिका कशी तयार झाली पाहिजे, त्याचा क्रम कसा असला पाहिजे, शासकीय पत्रावर त्याच्यामध्ये कसा आला पाहिजे. सभा कामकाज करताना तुमच्याकडे एखादा प्रश्न विचारत असेल तर प्रश्न तुम्ही कोणत्या कलमाखाली तुम्ही प्रश्न विचारणार तुम्ही आहात. कारण प्रश्नोत्तरचा तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला प्रश्नोत्तर विचारायचा अधिकार आहे. परंतु दुर्दैवाने 5 वर्षामध्ये एखाद दुसरी उदाहरण सोडलं तर कोणी प्रश्नच विचारत नाही. लोकशाहीचं सगळ्यात मोठं आयुध जर कुठलं असेल तर ते आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार जो आहे हा सगळ्यात मोठा आयुध आहे, जो की कुठं ना कुठे प्रशासनाला सुद्धा नमवू शकतो. किंवा जे काम चालू असेल ते काम चुकीचं होत असेल किंवा ते वेळेत होत नसेल तर ते वेळेत करण्यासाठी त्या आयुधाचा वापर केला जाऊ शकतो. एखादा विषय तुमच्यापुढे सभागृहाने प्रशासनाने मांडला असेल, त्या विषयामध्ये काय दुरुस्ती करायची आहे, त्याच्यात काय बदल करायचा आहे, त्याच्यात काय जोडायचं आहे, त्यातनं काय कापायचं आहे, ते कसं करायचं हे सुद्धा तुमच्या नियमावलीमध्ये उल्लेखित आहे. कारण काय आपण हौसेखातर सभागृहामध्ये बोलून जातो, दुसऱ्याशी वर्तमानपत्राची बातमी करतात की यांनी अशीशी त्याला उपसूचना मांडली किंवा असे ठराव त्यांनी दुरुस्त केला, प्रस्ताव दुरुस्त केला. परंतु त्या प्रस्तावावरती अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही, कारण तो जर कायद्याच्या चौकटीत नसेल तर प्रशासन अशा प्रकारच्या ठरावाला किंमत देत नाही. मग ते कसं करायचं हे त्या नियमावलीमध्ये सांगितलेलं आहे. आपण ती नियमावली आणली, वाचली तर मला कसं बोलता येईल, किती वेळा बोलता येईल. आपण अनेक वेळा विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल झाला. आता स्थगन प्रस्ताव हा केवळ विधानसभेत नाहीये, तर स्थगन प्रस्ताव हा तुमच्या नगर परिषदमध्ये सुद्धा तुम्हाला वापरता येईल, तुम्हाला जिल्हा परिषदच्या बैठकीत सुद्धा वापरता येईल किंवा तुम्हाला पंचायत समितीमध्ये सुद्धा वापरता येईल. पण स्थगन प्रस्ताव काय हे आपलं काहीतरी खूप मोठं वाक्य वाटतं. अगदी साधं सोपा विषय आहे तो, की काहीतरी चुकीचं कामकाज चाललंय त्याच्याबद्दल मला बोलायचा माझा आक्षेप असेल, मी तिथं स्थगन प्रस्ताव मांडून त्याच्यावरती चर्चा घडून आणू शकतो. पण ही कामकाजाची नियमावली आपल्याला माहीत नसते आणि त्याचा कुठं ना कुठंतरी काही मंडळी फायदा सुद्धा घेतात. सगळेच अज्ञानी आहेत असं नाही. काही नगरसेवकांनी ज्यांनी 2-2, 3-3 टर्म काढलेत ते हुशार झाले आहेत, त्यांना माहिती आहे ह्याच्यातले डावपेच काय आहेत. ते बरोबर त्याच्यामध्ये खेळी करतात. ते अधिकाऱ्यांना माहिती आहे कसं टाळायचं आणि कसं करायचं, ते बरोबर त्याचा उपयोग करतात या नियमावलीचा. त्यामुळे आपण जर लोकप्रतिनिधी होणार असाल, आपण जर कायदे मंडळामध्ये आपण भाग घेणार असाल, आपण जर का धोरण ठरवणार असाल तर आपल्याला जे कायदे आपल्या कामकाजामध्ये लागणार आहेत त्याचं ज्ञान तरी आपल्याला असलं पाहिजे. सुरुवातीला मी ती पुस्तक आणली, मला खरंच वाचायला घेतलं, मला बाउन्सर जायचा, काहीच कळायचं नाही. एवढे वाक्य मी कॉन्व्हेंटला शिकलोय ते मराठीत आणलं, मला ते बघायचं बंद करू, बघ काही कळतच नाही, जाऊ दे. मग हळूहळू ते वाचायची पद्धत मी शिकलो, कसं वाचायचं, तर प्रसंगानुरूप ते वाचायचं आणि प्रसंग शोधायचे कुठे, कारण मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी होत नाही तोपर्यंत मला प्रसंग भेटणार नाहीत. पण आता आपल्याला माहितीचा अधिकार आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की सर्व जे सभागृह आहेत, जे काय तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे कामकाज चालले आहे त्या कामकाजाचे मिनिट्स ऑफ मीटिंग हे आता उपलब्ध करून द्यायचे जनतेसाठी, हे कायद्यामध्ये तरतूद आहे. माझी जी मंडळी ज्यांना इच्छा असेल एक प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं पाहिजे, माझी त्या सर्वांना नम्र विनंती आहे. अगदी सोपा पर्याय मी अवलंबला, त्यात यशस्वी झालोय. सोपा पर्याय, मागच्या 5 वर्षाचे 10 वर्षाचे सभा वृत्तांत जे आहेत ते काढून आणा.
म्हणजे त्या मीटिंगमध्ये काय घडलं होतं ते तुम्ही सभा वाचली की जाधव काय म्हणले, जगताप काय म्हणले, थोरात काय म्हणले, कोण काय म्हणले, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल, तुम्हाला शिकता येईल की सभा कशी चालते. सभा चालताना नेमके कोणते विषय मांडले गेले होते. एखादा विषय मांडला गेला तर 5 वर्षापूर्वी मांडला गेला, तो आजपर्यंत सुटला का सुटला नाही, सुटला तर कसा सुटला. कारण अधिकारी मंडळी ज्यावेळेस आपल्यापुढे विषयपत्र मांडतात त्यावेळेस ते टाकतात या अधिनियमाच्या कलमा या कलमाखाली, नियमाच्या या तरतुदीखाली आम्ही हे प्रस्ताव मांडतोय. मग ते जे काय तुम्हाला कलम टाकला असेल तो कलम जाऊन वाचायचा, सगळ्यात सोपं पडतं ते. तुमच्याकडे स्थायी समिती असेल, बांधकाम समिती असेल, महिला बालकल्याण समिती असेल, क्रीडा समिती असेल, ज्या ज्या समिती असतील या सगळ्या समित्यांचं विषयपत्र असतं आणि सभावृत्तांत असतं. विषयपत्र आणि सभावृत्तांत आपण दोन्हीहून जर आपण वाचायला सुरू केलं तर आपल्याला हे कळेल की आपलं हे नेमकं सभा कशी चालते. पाण्याचा प्रश्न आपण सोडवलाच पाहिजे, पण पाण्याचा प्रश्न निर्माण का झाला, त्याचा कायमस्वरूपी त्याचा इलाज काय आहे, ड्रेनेज का आपलं अडचणीत आलेलं आहे, आपल्याकडे रस्त्यावरती अतिक्रमण का होतंय, हातगाडी का येत आहेत, पथारी का येत आहेत, आपल्याकडे एखादं हॉस्पिटल का होत नाहीये, नेमकी प्रक्रिया काय, कुठे काम अडलंय. का आपण फक्त बाबा पाणी आलं नाही म्हणून आपण अधिकाऱ्याला फोन करायचा, त्याला दम द्यायचा, शिवाय द्यायच्या किंवा त्याला हातापाय पडायचं आणि त्या दिवशीचा पाणी पुरवठा चालू करून घ्यायचा. परत 2 महिन्यांनी परत तीच अडचण, 6 महिने वर्षभराने परत तीच अडचण. आणि जशा निवडणुका आल्या जो विरोधक असतो त्याला माहिती आहे विषय कसा पेटवायचा, की पाणी नाही तर कसं त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही 4-4.5 वर्ष केलेलं काम हे पूर्ण पाण्यात जातं. तर नेमकं आपल्याला ते काम करताना आपण मलमपट्टी करतोय का आपण विकास करतोय. कारण तुमच्याकडनं जे लोकप्रतिनिधी होणार आहे त्याच्याकडनं मलमपट्टीची तूर्त तर अपेक्षा निश्चितपणे आहे, परंतु आपल्या परिसराचा विकास व्हायला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला निवडून दिलं जात आहे. आता विकास करायचा म्हणला तर यांचे अधिकारी मंडळी सगळ्यांचे हात बांधले असतात. कशामध्ये, एक निधी आणि दुसरं तुमचा विकास आराखडा, ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो. आता डेव्हलपमेंट प्लॅन किंवा विकास आराखडा म्हणजे काय, इथपासून अनेक लोकप्रतिनिधी सुरुवात असते. खूप आग्रह धरतात, माझ्याकडच्या नागरिकांनी मागणी केली आमच्याकडे गार्डनच नाहीये. अरे बाबा, तुझ्या जर का डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तुझ्या वॉर्डामध्ये गार्डनचं आरक्षण नसेल तर आरक्षण होऊ शकतं का. आपण जातो, निवेदन देतो, ते फोटो काढतात, आपण वर्तमानपत्र बातमी छापून आणतो, वॉर्ड नंबर 6 मध्ये गार्डनची मागणी या व्यक्तीने केली, पण तिथे गार्डन कधीच होणार नसेल जर तिथे आरक्षण तुमच्याकडं विकास आराखड्यामध्ये त्याच्यासाठी आरक्षित जागा राखीव नसेल तर. महाराष्ट्राच्या इतर राज्यांच्या तुलनेने खरं तर विकास खूप सुंदर झाला आहे, परंतु आपलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण अजून गाठलेलं नाही आहे. त्याचं एक प्रमुख कारण आहे की विकास आराखड्यावरती आपला अभ्यास नाही आहे. मला जर वॉर्ड नंबर 1 मध्ये निवडून यायचं असेल आणि आता साहेबांनी सांगितलं की शासनाने आता सांगितलं, आयोगाने सांगितलं आता की तुमचा जाहीरनामा तुम्ही दिला पाहिजे की तुम्ही का आम्ही तुम्हाला मत द्यायचं, ते तुम्ही काय करणार आहात निवडून आल्यावरती. माझी सर्व इच्छुकांना, नगरसेवकांना, आजी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या प्रभागाचा जो काही नकाशा असेल, वॉर्डाचा जो नकाशा असेल, त्या नकाशामध्येच्या विकास आराखड्यामध्ये नेमकं तिथं रस्ते कुठले आहेत, तिथलं आरक्षण कुठले, तिथं दवाखाना आहे का, तिथं गार्डन आहे का, तिथं एखादा स्विमिंग पूल आहे का, तिथं प्लेग्राऊंड आहे का, तिथं शाळा आहे का, तिथं अग्निशमन एखादं केंद्र आहे का, एखादी डिस्पेन्सरीचं आरक्षण आहे का. जे काय असेल ती जे आरक्षण असतील ती आरक्षण विकसित करायचा जाहीरनामा तुम्ही निश्चितपणे द्या. एक तर ती विकसित झाली आहेत का नाही, आणि विकसित झाली नसतील तर ते विकसित करायचा जाहीरनामा तुम्ही अगदी सहज देऊ शकता, कारण की ते तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे. पण विकास आराखडाच माहीत नसेल, डेव्हलपमेंट प्लॅन कधी पाहिलाच नाही संगमनेरचा, शहराचा जसा विकास आराखडा असतो तसा ग्रामीण भागामध्ये प्रादेशिक विकास आराखडा असतो, रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असतो.
त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्ता कुठून जाणार आहे, येलो झोन कुठं आहे, येलो झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन कुठं आहे, ग्रीन झोन कुठं आहे, शेतीना विकास झोन कुठे आहे, कमर्शियल झोन कुठे आहे, पब्लिक सेमी पब्लिक झोन कुठे, म्हणजे शाळा दवाखाने कुठे होऊ शकतील, रस्ते कुठे असणार आहे, चौक कशी असणार आहे, ह्या सगळ्यांचा आराखडा तिथं तयार आहे. आणि विशेष म्हणजे तो आराखडा पहिल्यांदा सादर करायचा अधिकार हा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सभागृहात असतो. म्हणजे नगर परिषदमध्ये तो नकाशा मंजूर झाल्याशिवाय तो राज्य शासनाकडे जातच नाही. परंतु मी पाहिलं आहे की विकास आराखड्यावरती कोणी फारसं लक्ष देत नाही. एक साधं लॉजिक तुम्ही समजून घ्या. या राज्याचा आजपर्यंत जो झालेला मुख्यमंत्री आहे त्यांनी नेहमी नगर विकास खातं स्वतःकडे ठेवलेलं आहे. का ठेवलेलं असतं नगर विकास खातं स्वतःकडं? कारण पहिली मूळ उत्पत्ती तिथे आहे. आपण मागणी केली नाही, मला प्लेग्राऊंड करायचंय, मला नगर परिषदेमध्ये जाऊन दंगा केला, सभागृहामध्ये भाषण केलं, मोठं भाषण ठोकलं की मला तिथं प्लेग्राऊंड पाहिजे. परंतु ते प्लेग्राऊंडचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे का नाही झाली आहे? भूसंपादन कायदा काय म्हणतो, त्याची काय पद्धत आहे त्याची कामकाजाची. त्यामुळे एखादं जर मला आरक्षण विकसित करायचं असेल तर ते एक तर माझ्या विकास आराखड्यामध्ये पाहिजे. माझ्या प्रभागामध्ये माझ्या वॉर्डामध्ये मी दवाखाना जर बनवणार असेल तर दवाखान्याचं आरक्षण तिथं उपलब्ध पाहिजे. ते जर उपलब्ध असेल तर ती जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पहिली मागणी केली पाहिजे किंवा आपण ते पहिलं ताब्यात घेतलं पाहिजे. विकास आराखडा किंवा या संदर्भातले जे काय विषय असतील, कारण अनेकांचं असतं बांधकामाचा फार मोठा विषय सध्या महाराष्ट्रात आहे. अधिकृत अनधिकृत बांधकामाचा खूप मोठा विषय आहे. कायद्यामध्ये तर लोकप्रतिनिधी डिस्क्वालिफाय पण आहेत. तर MRTP ऍक्ट म्हणून कायदा आहे, नगर नियोजन अधिनियम, महाराष्ट्र नगर नियोजन अधिनियम. त्या अधिनियमामध्ये ही जी काय आपली बांधकाम किंवा विकास रिलेटेड जी काही नियम आहेत, कायदे आहेत, ते अधिनियमामध्ये त्याचे सगळे कलमं सांगितली आहेत. माझ्याकडे एखादं आरक्षण असेल आणि मला ते नको असेल तर ते आरक्षण बदलण्यासाठी काय प्रक्रिया आहे. माझ्याकडे एखादं आरक्षण नाही आहे आणि मला तर ते हवं असेल तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, ही त्या कायद्याच्या पुस्तकात दिलेली आहे. त्याची एक प्रक्रिया आहे आणि त्याची मंजुरी पहिल्यांदा कोण देतं तर तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याची पहिली मंजुरी देता, त्याच्यानंतर राज्य शासनाची मंजुरी असते. परंतु काय होतं त्याच्यावरती आपण अभ्यास करत नाही. 5 वर्षांतर आपण ज्यावेळेस लोकांपुढे जातो, लोक म्हणतात 5 वर्षात एक गार्डन सुद्धा नाही बांधलं. माझ्याकडे नव्हतीच जागा तर मी कुठून गार्डन बांधणार आहे. पण जर नव्हती जागा तर नवीन मी आरक्षण टाकू शकलो असतो का? किंवा जर आरक्षण होतं तर मी ते विकसित करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी मी कायद्याचा अवलंब केला का? आणि साधारणतः अगदी अधिकारी मंडळी सुद्धा मान्य करतील की आपला विकास आराखडे जेवढे आहेत 50% सुद्धा आपली त्याची अंमलबजावणी गेले 20-30 वर्षात झाले. 50% सुद्धा मी खूप मोठा आकडा बोलून गेलोय की त्याची आपल्याकडे विकास झालेलाच नाहीये. आपण अगदी नगरसेवक निवडून आलात, लोकप्रतिनिधी निवडून आला की स्वार्थी होतो की माझ्या भागामध्ये बाबा रस्ता होते, मग त्याची 4 घरं जात आहेत, तुम्ही रस्ता करू नका. तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही निवडून जाताय त्यावेळेस तुम्ही त्या आता संगमनेर नगर परिषदला निवडून गेलात तर संगमनेर नगर परिषदचे तुम्ही नगर सदस्य आहात. तिथं तुम्ही वॉर्डाचे सदस्य तर आहातच तुम्ही, पण तुम्ही संपूर्ण नगर परिषदचे सदस्य आहात. त्यामुळे हे कुठं ना कुठे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात असतं की मी निवडून गेलो की मी त्या वॉर्डापुरता आहे. आणि लोकप्रतिनिधीमध्ये एक लिखित नियम आहे, मी तुझ्या याच्यात डवाडव करत नाही, तू माझ्या याच्यात बघू नको. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची धोरणांची अंमलबजावणी, कामाची अंमलबजावणी होत नाही. पण तुम्ही ज्यावेळेस निवडून जाताय तर तुम्ही संपूर्ण नगर परिषद असेल, पंचायत समिती भाग असेल, जिल्हा परिषद भाग असेल, या भागाचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. त्या भागातल्या विषयांचे निर्णय घ्यायचे अधिकार तुमच्याकडे आहेत. ते तुमचं कर्तव्य आहे की त्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. आणि मग तुम्हाला विचार करावा लागेल की हा जर रस्ता जर मोठा झाला तर माझ्या भागामध्ये वर्दळ वाढेल का? आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्या ज्या ठिकाणी इन्फ्राची डेव्हलपमेंट चांगली झाली, रस्ते चांगले झाले, त्या ठिकाणी जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. कारण मूलभूत तुमचा जर दळणवळण जर नसेल
तर तुमचं शहर कधी पुढे जाऊ शकत नाही, तुमचा भाग कधी पुढे जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण तिथे स्वार्थी जे होतो ते थोडंसं आपण आपलं स्वार्थ बाजूला ठेवलं पाहिजे. काही ठिकाणी होतं की अलाइनमेंट चुकली आहे, आपणच ठरवतो नाही नाही इथं 12 मीटर रस्त्याची गरज नाही, इथं 6 मीटर रस्ता बस होतोय. ते बनवण्यासाठी तज्ज्ञांची समिती बसलेली असते, त्याचं गणित मांडलेलं असतं की किती तुमचं रेसिडेन्शियल एरिया आहे, किती लोकसंख्या भविष्यकाळात तिथं होणार आहे, किती वाहनं भविष्यकाळात तिथं येणार आहेत आणि त्याला किती लांबी रुंदीचा रस्ता लागणार आहे ह्याचा विचार केलेला असतो. आपण जर का ड्रेनेजचा विचार करत असतो तर अनेक सध्या तर बहुसंख्य लोकप्रतिनिधीचं काम हेच आहे की ड्रेनेज तुंबलीत, दुसरं काहीच काम नाही. कारण ड्रेनेज तुंबली का तुंबली, लोकसंख्या वाढली, जुन्या लाईन होत्या, नवीन लाईन बदलायला पैसे नाहीत, लोकांच्या सवयी बदलल्या नाहीत, आपण सवयी त्यांच्या बदलायला प्रयत्न सुद्धा केला नाही की तू कचरा त्या ड्रेनेजमध्ये टाकला नाही पाहिजे कारण ते लाईन तुंबणार आहे, प्लास्टिक टाकलं नाही पाहिजे. नगरसेवक दिवसभर हेच काम करतात आहे, ड्रेनेज तुंबलं ह्याला फोन कर आणि ते ड्रेनेज काढ, त्याला फोन कर आणि ते ड्रेनेज काढ, पण त्याचं सोल्युशनकडे आपण येत नाही की तो एकदा तरी आपण निकाली लावला पाहिजे. आपण आपल्या भागातल्या शाळा आहेत, आपण पाहतो आजकाल दिल्लीच्या शाळा खूप छान झाल्यात आणि आपल्या भागातल्या शाळा अजूनही तशा नाही आहेत. ह्याचं केवळ आणि केवळ कारण मी सांगेल, अधिकारी प्रशासन तर नंतर आहे, मी सांगेल लोकप्रतिनिधी याचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण आपण तिथे इन्फ्रा चांगला डेव्हलप करण्यासाठी खरंच आपण प्रयत्न केला का. जेवढ्या सरकारी बिल्डिंग असतात सगळ्यात त्याची कन्स्ट्रक्शनची क्वालिटी कमी असते का नसते, मेंटेनन्स सगळ्यात तिथं कमी असतो का नसतो. खाजगी इमारती छान होतात, पैसे तेवढेच खर्च करतो, पण लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे की त्या ठिकाणी काम व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय ते बघायचं. शाळा आपल्याकडे होते का नाही होते, कारण तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही शाळा, ड्रेनेज, पाईपलाईन, पाणी जे काय तुम्ही कराल, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला एक टाचणी जरी विकत घ्यायची असेल ना तरी त्याचा उल्लेख तुमच्या बजेटमध्ये असावा लागतो. बजेटमध्ये जर त्याची उल्लेख नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. वर्षातनं एकदा बजेट होतं, परंतु त्या बजेटमध्ये नवीन काय जोडायचे सुद्धा अधिकार हे सभागृहाने तुम्हाला कायद्याने तुम्हाला मिळाले आहेत की नवीन सुद्धा मला त्यात काय ॲडिशन करायचं असेल, अर्थात ते पैसे कुठून आणायचे ह्याचा अभ्यास सुद्धा तुमचा असला पाहिजे. मी आल्यानंतर मला संयोजकांनी बजेटची कॉपी दिली हातामध्ये की बजेट बघा. मी येण्यापूर्वी तुमचं बजेट डाउनलोड करून पाहिलं, मी काय काय बजेट आहे, 5 वर्षाचं तुमचं संगमनेर नगर परिषदचं बजेट काढलं, ग्रामीण भागाचं मी पाहणी केली बा काय बजेट आहे. पण मला तुम्हाला आनंदाने सांगावंसं वाटतं की 14 वित्त आयोगाने जे तुम्हाला निधी दिला, जवळजवळ 99% निधी खर्च करण्यामध्ये तुमच्या प्रशासनाला यश आले. म्हणजे म्हणतो टाळ्या एकदा त्यांच्यासाठी निश्चितपणे व्हायला पाहिजे की मिळाल्या निधी तर 99% तर आम्ही खर्च केला. परंतु जर तुमच्याकडे बजेटमध्ये ह्याची सगळ्यांची आवड, तुमच्याकडे जर हेडच नसेल तर तुम्ही कुठलंही कामकाज करू शकत नाही. आता बजेट आलं की आकडे फिरतात आणि तुम्हाला सांगतो मी, लोकप्रिय जी माणसं निवडून येतात ना ते शेवटच्या बाकावरची असतात. गणिताच्या कधीच लक्ष दिलेलं नसतं, वर्गामध्ये कधीच लक्ष दिलं नसतं गणिताला, आणि गणित समोर आलं, आकडे समोर आले की काही कळत नाही. आणि बहुतांश बजेट तुम्हाला सांगतो कसे होतात, अधिकारी काय करतात, तुमच्याकडे घेऊन येतात, लेटर पॅडवर टाईप करून देतात, हाताने लिहितात, इथं सही करा, आम्ही ते टाकतो, नाव तुमचं होतं, ठरवतात ते, तो अधिकार करतो नगर सदस्य म्हणून तुमचा, कारण तुमच्या मागणी तुमची असली पाहिजे. त्यामुळे जसं सभा वृत्तांत तुम्हाला वाचा तसं मी तुम्हाला बजेट वाचा म्हटलं तर तुम्ही बजेट वाचताना 100% मला शिवाय द्याल, ह्या माणसाने कुठला धंदा लावला मला, कारण ते खूप कन्फ्युजिंग असतं. पण तसं म्हटलं तर खूप सोपं आहे. आपल्या खिशात आलं काय आणि आपल्या खिशातनं गेलं काय, आपल्या खिशातनं येताना कुठून कुठून आलं आणि आपल्या खिशातनं जाताना कसं कसं गेलं, इतका साधा सोपा विषय म्हणजे बजेट आहे. कारण आपण म्हणतो काम व्हायला पाहिजे, आणि तुम्ही काही ठराविक मोठी शहरं सोडली तर अनेक ठिकाणी नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये तर पगार करायला सुद्धा पैसे नसतात. कारण काय होतं, आपण खर्चावर आपला सगळा भर असतो, खिसा भरण्यावरती आपला भर
नसतो. आता खिसा भरण्यावरती म्हणजे स्वतःचा नाही, नाही तर तुम्ही म्हणाला हा बाबा आला आणि काहीतरी स्वतःचा खिसा भरायला सांगून गेला. पण जी संस्थेसाठी आपण काम करतोय ती संस्था जगली पाहिजे. त्या संस्थेला काम करायला अनेक अधिकाऱ्यांची इच्छा असते, अनेक लोकप्रतिनिधींची इच्छा असते, पण निधी नाही म्हणून आपण कुठं कुठेतरी आपण ओरडतो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगितलं. एक महापालिकेचं नाव घेत नाही, परंतु एक महापालिका होती आमच्याकडे आणि त्या महापालिकेमध्ये आमच्याकडे सुरुवातीला मिळकत कराचा विषय आला आणि मिळकत कर वाढीचा प्रस्ताव होता. आता मिळकत कर वाढीचा प्रस्तावला काय होतो, सगळ्या सदस्यांचा विरोध 100% असतोच. प्रॉपर्टी टॅक्स वाढवू नका, मालमत्ता कर वाढवू नका. आता खरंच नागरिक आपल्याला बोलतात का नाही बोलतात हा नंतरचा प्रश्न आहे. पेपरवाले 100% बोलतात, वाढवला तर ते ठोकतात आपल्याला. माझे सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की जसं जसं आपलं शहर वाढतंय, जसं जसं बाहेरचा खर्च वाढतोय, तसं तसं आपलं उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे. आणि उत्पन्न हे केवळ आपल्याकडे लोकसंख्या वाढली म्हणून उत्पन्न नाही वाढलं पाहिजे, तर आहे त्या लोकसंख्येला जर चांगली सुविधा देत असू आपण, किंवा जर त्याला चांगली सुविधा द्यायची असेल तर 2 पैसे त्याच्या खिशाला सुद्धा जळ तिथं बसवावी लागेल, कारण दुसरा पर्याय नाही आहे. तर त्या महापालिकेला प्रस्तावाला पहिल्यांदा प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचा. 86 कोटी रुपयाची पूर्वी वसुली होती आणि 86 कोटीच्या वसुलीवरती जी वाढ होणार होती ती 15 कोटींनी वाढ होणार होती. म्हणजे वाढ होती, त्याचा इफेक्ट 15 कोटी होता. माहिती अधिकाराचा वापर केला आणि मागितलं बा तुमच्याकडे नेमकं तुम्ही बिलिंग किती करता आणि वसुली किती होत आहे. आणि मग लक्षात आलं की केवळ 47% वसुली होते, 53% वसुली होतच नाही. आणि कमी अधिक प्रमाणाने ते तुमच्या भागातलं सुद्धा तेच चित्र असणार आहे. मग आम्ही त्या अधिकारी होते त्यांच्याकडे विनंती केली की साहेब तुम्ही असं करा, तुम्ही रिकव्हरी वाढवा, जे देत आहेत त्यांच्या मानेवर पाय नका देऊ, जे देत नाही आहेत त्यांच्याकडे आणायचा प्रयत्न करा. आणि त्यांनी खरंच प्रामाणिक प्रयत्न केला. अगदी 1 महिना होता, त्या वर्षीची जी रिकव्हरी होती ती 86 कोटीच्या ऐवजी 106 कोटी झाली. म्हणजे 15 कोटीची त्यांना वाढ पाहिजे ती वाढ नाही केली, परंतु रिकव्हरीमध्ये 20 कोटी आले. आणि पुढे जी सिस्टीम सेट झाली रिकव्हरीची, आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की जवळजवळ 750 कोटी रुपयाची आज तिथे प्रॉपर्टी टॅक्सची वसुली होते, पण ती सिस्टीम सेट झाली. आता ते 750 कोटी जर वसुली यायला लागली तर विकास कामं करायला सुद्धा सोपं झालं, कारण विकास कामाला आमचाच निधी, आमच्याकडे दुसरा निधी आणायची गरज नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस सभागृहात तुम्ही जाणार असाल किंवा तुम्ही आता निवडणुकीसमोर जाणार असाल तर आपल्या संस्थेची फायनान्शियल हेल्थ, त्याची आर्थिक सक्षम किती आहे, कशी आहे, ह्याचा थोडासा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही निवडून गेलात आणि जर तुम्ही काम नाही करू शकलात तर लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे. जो रुबाब तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे, तो मान सन्मान मिळणार नाही. त्यामुळे आपल्याकडे खरंच वसुली किती होते, पाणीपट्टीची वसुली. कारण पाणीपट्टीचं असं आहे की जवळजवळ राज्यामध्ये पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये सगळ्या संस्था ह्या लॉसमध्ये आहेत. कुठलीही संस्था पाणीपट्टीला प्रॉफिटला जात नाही आहे. कारण आपण पाणीपट्टी वसुलीला 10-20 वर्ष आपण त्याचे दर वाढवू दिलेले नाहीत. त्या स्थानिक स्वराज्य संस्थे नेहमी विरोध केला, पाणीपट्टी दर वाढवत होतात. आता काय पाणीपट्टी दर आहे, मला वाटतं राज्यामध्ये आपण जर काढलं तर साधारणतः लिटरला 4 पैसे, 3 पैसे, 5 पैशाचा दर आहे सध्या जी आपण पाणीपट्टी आकारतोय. तेच 1 लिटरची बॉटल 10 रुपयाला तो विकत घ्यायला अजिबात पुढे मागं पाहत नाही. की दुकानात गेलं 10 रुपये लिटरचं बॉटल घेतोय, हे बघा आलीच बॉटल तिथं, ती 10 रुपयेपेक्षा महाग आहे तिथं आता ती, कारण छोटी आहे ती. परंतु आपण पाणीपट्टीचं 5 पैशांनी 3 पैसे का लिटरला पैसे घेतोय. तुमची यंत्रणा चालूच शकत नाही. त्यामुळे पाणीपट्टीवरती आपला किती खर्च होतोय. तुमची संस्था ही काय नफा देणारी संस्था नाही आहे, ही सेवाभावी संस्था. आणि सेवा करणारी जर संस्था असेल, सेवा पुरवणारी जर संस्था असेल तर किमान त्याचा खर्च तर निघाला पाहिजे, इतकी काळजी आपण घेतली पाहिजे. पुढे विकास करायला आपला निधी उपलब्ध असला पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी काय आहे, तर विकास करण्यासाठी जसं तुमची जबाबदारी विकास झाला पाहिजे तसं तो विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करायची सुद्धा जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचीच आहे. तुम्ही जर अधिकाऱ्यांना तुम्ही साथ दिली तर तुम्हाला हे काम करणं अगदी सहज शक्य आहे.
आणि ते काय माझ्या एकट्याच्या वॉर्डात होते का ह्यांच्या एकट्याच्या वॉर्डात होत नाही, ते संपूर्ण नगर परिषदमध्येच घडणार आहे, संपूर्ण पंचायत समितीमध्येच घडणार आहे, संपूर्ण जिल्हा परिषदमध्येच घडणार आहे किंवा ग्रामपंचायतमध्ये घडणार, जे काय कुठली तुम्ही उत्पन्नाचे तुम्ही साधन तुम्ही अवलंबलं असेल. त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स माझ्या शहरामध्ये किती आहे, माझ्या लोकसंख्या असल्या दुसऱ्या शहरामध्ये किती आहे, त्याच्या तुलनेमध्ये मी कुठे आहे, असा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या शहरातले ज्याला 40% लोक ते प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे आणि ज्याला निवडणूक लढायची आहे त्याला 100% पहिला प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, त्याच्याशिवाय निवडणुकीला तो पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे त्या 40%मध्ये निवडणुकीचा फॉर्म भरला त्या दिवशी तुम्ही त्या 40%मध्ये गेला. आता बाकीच्या 60%ना सुद्धा तुम्ही त्या 40%मध्ये त्या 100%मध्ये आणायचा तुम्ही प्रयत्न करा. उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, निधी कुठून आला पाहिजे, नवनवीन आपल्याकडे संकल्पना काय असल्या पाहिजेत. आणि आता जग खूप सोपं झालं, हे तुमच्या हातात आहे. आता इंटरनेट तुमच्याकडे, तुम्हाला कुठलाही प्रश्न लागला तुम्ही थेट हात ठेवला, तुम्ही त्याच्यावरती तुम्ही प्रश्न टाकला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतंय. तुम्हाला की तुम्ही नवनवीन संकल्पना तुम्ही आणला. काय माहिती का, एखादं दवाखाना बांधणं, एखादी शाळा बांधणं, एखादं प्लेग्राऊंड बांधणं, गार्डन बांधणं कदाचित सोपं असेल, परंतु ते मेंटेन करणं, त्याचं ऑपरेशन नंतर करणं, ते चालवणं हे सोपं नाही आहे. कारण तुम्ही एखादं जर का शाळा तुम्ही बांधली असेल तर त्या शाळेच्या साफसफाईपासून, त्या शिक्षकांच्या पगारापासून, त्याच्या मेंटेनन्सपासूनचा हा खर्च तुम्हाला तर दर महिन्याला तुम्हाला संस्थेला तुमच्या लागू होणार आहे. त्यामुळे एक 5 कोटीची इमारत झाली तयार, पण त्या 5 कोटी इमारतीचं परत आपण दुखणं आपण नवीन लावून घेतलं असतं. आणि मला वाटतं सरकार आता बऱ्यापैकी सरकारने धोरण जे नवीन आता युनिफाईड DCR आपला आला आहे, युनिफाईड नियमावली आली आहे, हा विषय आपला राहून गेला खरं तर त्याच्यामध्ये सरकारची अपेक्षा आहे की पब्लिक पार्टनरशिपमध्ये तुम्ही ते करा. तुम्ही PPP तत्वावर करा, BOT तत्वावर करा, की ती जी एखादी संस्था असेल तर ती संस्था तुम्ही जर का तयार केली, एखादी वास्तू तयार केली, तर त्या वास्तूचं संचलन जे आहे, त्या वास्तूचा खर्च जो आहे ह्याचा बोजा तुमच्या संस्थेवरती पडू देऊ नका. आणि खूप तुमच्याकडे सुंदर सुंदर उदाहरणं तुम्हाला महाराष्ट्रात तुम्हाला सापडतील. मी महाराष्ट्राचे उल्लेख विशेष करून काय करतो, कारण की त्यांना सगळ्यांना कायदा आपल्याला बऱ्यापैकी एकसारखाच लागू आहे. काय होतं, आपल्या सहली होते, आपण टूर कुठे करतो, लोकप्रिय टूर करतात. आपण चाललो मनालीला अभ्यास दौरा, केरळला अभ्यास दौरा, अभ्यास काही होत नाही प्रत्यक्षात तिथनं. पण तुम्ही जर का तुमच्या आजूबाजूच्या तुम्ही जर का ज्या संस्था असतील त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की शाश्वत विकास करण्यासाठी, चांगला विकास करण्यासाठी खूप नवनवीन कल्पना आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. की निधी आपला कमीत कमी कसा खर्च होईल किंवा आपला निधीच खर्च होणार नाही आणि एखाद्या वास्तूचा विकास कसा होऊ शकतो, त्याचं संचालन कसं होऊ शकतं, त्याची देखभाल दुरुस्ती कशी होऊ शकते, हे खरं तर आपल्या करणं गरजेचं आहे. कारण निधी म्हटलं की सगळे हात वर करतात आणि नगर परिषदांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, अनेक जिल्हा परिषदची अतिशय दयनीय परिस्थिती निधीच्या बाबतीमध्ये. तर 14 वित्त आयोग गेला, 15 वित्त आयोग आला, त्याचे काही निधी आपल्याला उपलब्ध होत आहेत, परंतु निधी कुठून कसा आणायचा ही खरं तर कला ही लोकप्रतिनिधीच्या हातात आहे. जर अधिकारी त्यांची जर योग्य जोडी जमली ना तर तुम्हाला सांगतो स्काय इज द लिमिट. कारण केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या ज्या काही योजना आहेत, जे जे निधी ते विविध विभागाला देतात, तो सगळा निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फतच वापरला जाऊ शकतो. म्हणजे आपण केंद्र सरकारच्या किती योजना आहेत, मध्यंतरी मी शासकीय योजनावरती माझं व्याख्यान असतं, कोणत्या योजना कशा राबवायच्या, त्या योजना काय, ह्याचं मी थोडंसं ट्रेनिंग घेतो. आणि मग ते अनेक कार्यक्रम घेतल्यानंतर मला काहींनी सुचवलं की तुम्ही त्याच्यावरती पुस्तक करा. आणि मला आधी हाऊस वाटली, चला आपण त्याच्यावरती योजनांचं पुस्तक करू. मी त्याचं संकलन करायला सुरुवात केली आणि संकलन करता 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 माझ्याकडे 10,000पेक्षा जास्त योजना झाल्या, केंद्राच्या, राज्याच्या, स्थानिकच्या. आता 10,000 योजनाचं पुस्तक छापू कसं आणि 10,000 योजनाचं पुस्तक वाचणार कोण? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की केंद्राकडचा निधी, राज्याकडचा निधी हा खरंच आपल्याकडे आपण आणू शकतो का, आणला का आपण, का आपण सगळं त्या अधिकाऱ्यांवरती सोडलंय, त्यांनीच निधी आणायचा आहे, त्यांनीच योजना आणायची.
ते खरं तर काम आपलं आहे, त्यांचं काम नाही आहे ते. पण तो लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठं ना कुठं तिथे कमी पडताय. कारण केंद्राची योजना कुठली, राज्याची योजना कुठली माहितीच नाही आहे. आता स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून संस्था आहे, त्यांची योजना आहे की तुमच्या भागातली जर का शाळा जर का खेळांसाठी जर का काही तिथं चांगलं ट्रेनिंग देत असेल तर खेळाडू दत्तक घ्यायची त्यांची योजना आहे. त्या शाळेला काय साहित्य पाहिजे असेल तर ते साहित्य, खेळाचं साहित्य त्यांची द्यायची योजना आहे. जे खेळाडू असेल त्यांना खुराक द्यायची त्यांची योजना आहे. मग आपल्या संगमनेर परिसरामध्ये आपण एखाद्या शाळेमध्ये हा उपक्रम आपण राबवलाय का? तो कोणाचा निधी आहे? तो आपलाच निधी ना. मग शेवटी जनतेसाठीच तो आणलाय तो. पण लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही, कधी लक्षच दिलं नाही. अनेकांना वाटतं की बाबा योजना या फक्त मागासवर्गीयांसाठी असतात, योजना या फक्त अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी असतात, योजना या फक्त महिलांसाठी असतात. तर योजना या समाजातल्या सर्व स्तरासाठी योजना, कुठली ना कुठली योजना आपल्या केंद्राने, राज्य सरकारने आखलेली आहे. पण लोकप्रतिनिधी अपयशी होतो कारण की संस्थेमार्फत ती जी काय शासनाचं धोरण, योजना जी काय असेल, जो निधी आणायचा आहे तो आणण्यासाठी तो साधा प्रयत्नही करत नाही. एकत्रितपणे पक्षभेद विसरून जर का तुम्ही सगळेजण एकत्र आला आणि साहेबांकडे गेला की नाही आपल्याला या योजनेमध्ये आपल्याला निधी पाहिजे, तर निश्चितपणे तो निधी मिळण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. माझी पत्रकारांना विनंती आहे की मंचाच्या वतीनं तुम्ही एक उपक्रम तुम्ही सुरू करावा की तुमचा दर सोमवार असेल, दर शुक्रवार असेल, कुठलाही वार असेल, एक वार ठरवा आणि त्या दिवशी आपल्या भागामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारची कुठली एखादी योजना, म्हणजे ती योजना काय होती ती राबवली गेली का नाही गेली. पण शेवटी तुम्हाला जनतेला शिक्षित करायची काही अंशी जबाबदारी ही शिक्षकांवरती जशी आहे तशी तुमच्यावरती सुद्धा आहे. संगमनेरमध्ये तुम्ही गेला तर अनेक शासकीय संस्थांचे कार्यालय असतील. अनेक कार्यालय कुठे आहे ते कुणाला माहितीच नाही आहेत. कामच नाही पडत जायचं, लोकप्रतिनिधीचं कामच नाही पडत. त्याला वाटतं मी नगर परिषदमध्ये गेलो म्हणजे माझं काम संपलं. तर नगर परिषदमध्ये जाऊन तुमचं काम संपणार नाही. तुमच्या भागामध्ये 3% अपंग आहेत. त्या 3% अपंगांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे मदत करायला तयार आहेत. पण त्या अपंगांची योजना कुठली आहे ते तुम्हाला अपंग कल्याण बोर्डकडे तुम्हाला जावं लागेल, त्यांच्याकडे तुम्हाला माहिती घ्यावं लागेल केंद्र सरकार काय देते, राज्य सरकार काय देते. लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी सुद्धा निश्चितपणे, त्याचं कर्तव्य सुद्धा निश्चितपणे आहे की आपल्या भागातल्या प्रत्येक नागरिकाला सरकारचे त्यांनी आपण त्याचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे सरकारकडे जाताना सरकार त्याला काय देतंय आणि आपण त्याच्याकडे काय आणू शकतोय हा दुवा खरं तर आपण आहोत आणि तो दुवा असायचं काम आपण केलं पाहिजे. मी आता साहेबांना विचारलं की तुम्ही प्रशासकात म्हणून खुश आहात का? आता लोकप्रतिनिधी नाहीत. पण मला फार आनंद झाला, साहेबांनी सांगितलं नाही म्हणे लोकप्रतिनिधी पाहिजेत. नाही तर इतर अधिकारी म्हणतात बरं झालं कटकट नाही. पण खरी लोकशाही ही आहे की लोकप्रतिनिधी, जनता आणि प्रशासन यांनी हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि त्यांनी अतिशय प्रांजळपणे सांगितलं नाही लोकप्रतिनिधी पाहिजेत, कारण लोकांचे विषय, लोकांचे प्रश्न जे ग्राउंडला काम करतात ते त्याची जाण जी त्यांना असते ती कदाचित आम्हाला तेवढी नसते आणि आमच्या पुढे मांडायचं काम ते करतात. त्यामुळे कुठं ना कुठे तुमच्या भागातले लोकप्रतिनिधीचं काम चांगलं असलं पाहिजे, त्याच्याशिवाय साहेबांनी काय ही भावना व्यक्त केली नसेल. परंतु आपण निधी कसा आणणार आहोत, शासनाचे कोणत्या कोणत्या योजना आहेत, विशेष योजना कोणत्या आहेत, नाविन्यपूर्ण योजना कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये समावेश कसा करता येईल, कोणती योजना पात्र आहे, कोणती योजना अपात्र आहेत, रस्त्यासाठी आपल्याला कुठलं अनुदान मिळतंय, नगरोत्थान योजना म्हणजे काय आहे, हा सगळं खरं तर कामकाजाचा भाग आहे. नगरसेवक म्हणजे लग्न, माहिती, दहावे हा तर आहेच. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकार जे तुमच्या खाली जनतेपर्यंत जाते ते तुमच्या मार्फत ते जात आहे. तुम्ही जर एकत्रितपणे गेलात तर तुमच्या नगर परिषदेची, तुमच्या भागाची, जिल्हा परिषद, पंचायत समिती जो काही भाग असेल त्या भागामध्ये तुम्ही जर हा निधी आणायला तुम्ही जर यशस्वी झालात तर समाजाचं कुठं ना कुठं तुम्ही निश्चितपणे चांगलं काम केलं याची जाणीव, समाधान तुम्हाला सुद्धा मिळेल आणि समाज सुद्धा त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. कारण पैसे नसले तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे पैसे आणायचे दोन पद्धती आहेत. एक तर तुमचं उत्पन्न वाढवा. उत्पन्न वाढवा म्हणजे वेगळं काय करू नका. जे तुम्ही ज्याचं बिल छापताय, प्रिंट करताय, ते बिल वसूल होतं का नाही पहिला प्रयत्न तो करा. निधी आणण्यासाठी आपल्याकडे आमदार खासदारांचा पण निधी आपल्याकडे असतो.
तो काय फक्त ग्रामीणला नसतो, तो शहरी भागात सुद्धा आपल्याला देता येतो. तो आमदार जर त्याचा भाग जर शहरी भागामध्ये असेल तर, राज्यसभेचे खासदार असतात, विधान परिषदेचे आमदार असतात, त्यांना सुद्धा निधी द्यायचा आपल्याकडे अधिकार आहे. आपल्या लोकप्रतिनिधींनी तोही प्रयत्न केला. मी अनेक उदाहरण पाहिजे. आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये रेखा खासदार आहे, ते रेखाकडनं एका निधी आणला. मी म्हणलं मानलंच पाहिजे तुला, ते रेखाकडनं निधी आणला. तो शाळा बांधण्यासाठी 11 कोटी रुपये त्यांनी आणले टप्प्याटप्प्यात त्यांनी. आता हे बजेटवर आमच्या ताण नाही आलं, पण मला काय वाटलं, आमच्याकडे जर पैसे होते तो रेखाकडनं कशाला आणले. त्यांचे पैसे एखाद्या ग्रामीण भागात गेले असते. कारण आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने मी पाहिलं 50% 60%पेक्षा गावांमध्ये स्मशानभूमीच नाही आहेत. पावसाळ्यामध्ये अनेकांना अडचण होते की आपलं माहितीचं दहन कसं करायचं. विदर्भामध्ये मी मध्यंतरी काम केलं, प्रचंड ती दयनीय परिस्थिती आहे. तर निधी आणण्यासाठी आपण केंद्राची योजना आहे, राज्याची योजना आहे. महिलांसाठी तर सांगतो, म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरपासून, म्हणजे अगोदर आई पोटोशी असताना खुराक योजना आहे, ते तुमचा डायव्हर्स होईपर्यंत पैसे द्यायला तयार आहे सरकार. सगळ्या योजना आहेत, 184 योजना आहेत महिलांसाठी. पण त्या योजना राबवतं कोण, तर ते तुमच्या शेवटी महिला बालकल्याण जो तुमचा विभाग असणार आहे, तुमच्या ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाचा, त्यांच्या मार्फत ही कर्ज योजना राबवली जाते. पण त्यांनाच त्याचं ज्ञान नाही की अशा प्रकारचं कुठलं खातं पण आहे, म्हणजे कुठलं राज्य शासनाचं कुठलं कार्यालय तुमच्या तालुक्यामध्ये 100% असणार आहे. त्याचे अधिकारी आहेत. तो निधी तुमच्याकडे ग्रामीण भागात कसा मिळतो, शहरी भागात कसा मिळतो, त्याची मदत तुम्हाला कशी मिळते हे तुम्ही आणलं. तुम्ही निधी बाहेरून तुम्ही आणू शकता. मी विभागावर नाव घेत बसलो तर 100 विभाग येतील तुम्हाला, की प्रत्येक विभागाचं त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये प्रेझन्स कंपल्सरी आहे. त्यांना टार्गेट्स आहेत, त्यांना कामकाज पूर्ण करायचं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक विभाग त्याचं टार्गेट पूर्ण सुद्धा करतात, परंतु ती यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा चालत असते, ती लोकप्रतिनिधी म्हणून यंत्रणा त्या तुलनेने त्या ताकदीने चालत नाही. तेव्हा माझी लोकप्रतिनिधींना सुद्धा ज्यांना पुढे लोकप्रतिनिधी व्हायची इच्छा असेल, माझी त्यांना विनंती आहे की आपल्या संस्थेचं आर्थिक हित पहिलं पहा. आपल्या संस्थेला उत्पन्न जर आलं, आपल्या संस्थेला जर निधी आला, आपल्या संस्थेला 2 पैसे खर्चाला आले, तर ते विकासावरती खर्च करणं शक्य आहे. नाही तर बहुसंख्य नगरसेवकांचं, बहुसंख्य सदस्यांचं हेच दुखणं आहे. अधिकाऱ्यांकडून मागणी केलं ते सांगतात निधी नाही. आणि मग ज्या नगरसेवकाच्या मनगटात बळ आहे, जो त्यातल्यात आपला हुशार आहे, तो निधी आपण म्हणतो ह्यांनी निधी पळवला, त्यांनी निधी पळवला, तर त्याच्याबद्दल कणका होतो. बजेट होतं, बजेटची पुस्तक छापलं तर दिलं, तर आपण ते उघडून पण पाहत नाही. त्याच्या छपाईवरती खर्च वाया येतो, कारण की अनेक लोकप्रतिनिधी उघडूनच बघत नाही त्याच्यात काय लिहिलं आहे. की प्रॉपर्टी टॅक्स हा काही एकमेव टॅक्स नाही आहे तुमच्या रिकव्हरीसाठी. आपल्या भागामध्ये जी विकास कामं होत असतात, म्हणजे व्यक्तिगत विकास कामं, ज्यांनी कोणी बंगला बांधला, घर बांधलं, दुकान बांधलं, जे काय बांधकाम केलं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा आपला डेव्हलपमेंट चार्ज हा संस्थेकडे भरावा लागतो. इथेही परत दुर्दैवी असं होतं की लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याचं त्या मतदाराचं हित जपायला जातो, आणि त्याने बांधकाम परवानगी काढली का नाही, अधिकृत त्याचा कर भरला का नाही ते आपण पाहत नाही. किंवा आपण त्याला प्रोटेक्शन देतो, कारण कोणी पाण्याला आपण त्याला दम देतो, इथं थांबू नकोस. आणि जर तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जच आला नाही, जर तुमच्याकडे विकास करण्याचा जो निधी आहे जो तुमच्याकडे आला नाही, तर तुम्ही विकास कसा करणार आहात. महाराष्ट्रातले बहुसंख्य ज्या अर्बन बॉडीज आहेत, ते अर्बन बॉडीजमध्ये दुर्दैवाने सांगतो 30% 40% सुद्धा परवानगी घेऊन कामं होत नाहीत. म्हणजे विशेष करून ग्रामीण भागामध्ये 1-2 आमच्या पुणे मुंबईसारख्या सोडल्या, कारण लगेच बुलडोजर येतोय. परंतु जर तुम्ही तो विकासाचं ते घर बांधताना त्यांनी जर का परवानगी घेऊन घर बांधलं, तर एक तर तो नियमित घर बांधणार आहे. म्हणजे काय, पुढे मागे काहीतरी जागा सोडणार आहे, जायला गाडीला जागा होईल, पार्किंगला जागा होईल, आणि जे डेव्हलपमेंट चार्ज तुम्हाला मिळणार आहे त्या डेव्हलपमेंट चार्जमध्ये तुमचं उत्पन्न वाढणार आहे. मी आज अभिमानाने सांगतो साहेब, आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये यावर्षी 1000 कोटी रुपये हा डेव्हलपमेंट चार्जमध्ये जमा केला आहे. 1000 crores. अतिशय काटेकोर त्याचं पालन केलं, अतिशय काटेकोर पालन केलं. लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढीच मदत केली, आणि आज 1000 कोटी रुपये यावर्षी मी फक्त डेव्हलपमेंट चार्जमध्ये आणलं आहे. आता 1000 कोटी आज आलेत, तर 1000 कोटी हे विकासावरतीच खर्च होणार आहेत ना, ते काय कोणी घरी घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्याकडे ज्या मिळकती आहेत, अनेक मिळकती आहेत ज्याची नोंदच नाही नगर परिषदकडे.
मग त्या तुम्हाला सांगतो किमान 30-40% तुमच्याकडे अनोंदितच मिळकती आहेत, त्याला प्रॉपर्टी टॅक्सच नाही कुठलाच. मग तो जर अनोंदित असेल, त्याला आपण पाणी देतोय, त्याला आपण ड्रेनेजची व्यवस्था पण देतोय, त्याला रस्त्याची व्यवस्था पण देतोय, त्याला इतर सुविधा नगर परिषदमध्ये देतोय, मग त्याची जर मिळकत नोंदवलीच नसेल तर उत्पन्न कसं येणार आहे? त्यामुळे लोकप्रतिनिधी होणं म्हणजे मी लोकांकडे मत मागणं हे निश्चितपणे तुमचं काम आहे, परंतु लोकांना आपण हे लोकप्रतिनिधीच समजून सांगू शकतो की हे का महत्त्वाचं आहे. अनेक महानगरपालिका आहेत, अनेक नगर परिषद ज्यांनी आत्ता मध्यंतरी राज्य शासनानेच पाठपुरावा केला होता की मोहीम राबवली की अनोंदित मिळकतींची माहिती घ्या. 5-5, 10-10, 20-20, 30-30, 40-40 हजार मिळकती निघाल्या ज्याच्या नोंदीच नव्हत्या. त्या फक्त नोंदी करून घेतल्या तर प्रॉपर्टी टॅक्स तुमचा वाढला. तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करताना खरंच आपण ह्या उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न करतोय. कारण आजपर्यंत माझं पाहण्यात आलंय की लोकप्रतिनिधी असो हा खर्च करण्यावरती घाई करतो, पैसे आणण्यासाठी कुठेही प्रशासनाला मदत करत नाही. त्यामुळे आपण जर निधी आणला तर आपण निधी खर्च करू शकणार आहे, तर आपण चांगला विकास करू शकणार आहे, तर आपल्या भागाचा आपण कायापालट करू शकणार आहे. आणि तुमच्या या परिसरामध्ये पोटेन्शियल, प्रचंड पोटेन्शियल आहे. कारण तुम्ही पुण्यापासून अगदी लागून आहात आणि नाशिकपासूनही लागून आहात. एकवेळेस नगरपासून तुम्ही लांब आहात, पण तुम्ही नाशिकपासून आणि पुणे जिल्ह्यापासून जवळ आहात. तुम्ही जे काय तुमचा व्यवहार जो काय असेल तो सगळा बऱ्यापैकी पुणे नाशिकशीच घडतोय, नगरशी कमी घडतो त्या तुलनेने संगमनेरचा. त्यामुळे प्रचंड मोठं पोटेन्शियल या परिसरामध्ये आहे. मी अनेक वर्ष म्हणजे मी येताना सांगितलं, आमच्या गणेश म्हणून सोबत घेऊन आलं, तर सांगितलं मी 86 साली माझी त्या लोणीला कॉलेजला ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला. त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे आमचे मामा होते त्यांनी इथं आणलं, नाही म्हटलं लांब ग्रामीणला ठेवायचं, त्याशिवाय हा एकुलता एक लाडका होतो, ह्यांनी स्वतःचे कपडे स्वतः धुतले पाहिजेत, स्वतःची भांडी स्वतः घासली पाहिजेत, त्यासाठी याला हॉस्टेलला ठेवा. आणि त्यानंतर अनेक वर्ष संगमनेरशी संबंध आहे, नाशिकमध्ये काम असल्यामुळं किंवा इतर काय कामकाजामुळे जात असल्यामुळं त्या तुलनेत पाहिजे संगमनेरची बऱ्यापैकी आता डेव्हलपमेंट संगमनेरमध्ये बांधकामं बऱ्यापैकी झाली आहेत. आणि मला वाटतं या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात जास्त जमीन महाग असेल तर ती संगमनेरमध्ये आहे, कारण की डेव्हलपमेंटची जमीन खूप मर्यादित आहे. परंतु अजूनही ते गावच राहिले, अजूनही शहरामध्ये तब्दील झालेलं नाही. कारण रस्ते अजूनही अरुंद आहेत, अतिक्रमणं अजूनही आहेत, पार्किंगला व्यवस्था नाही आहे, भाजी मंडई म्हणाल तशी उपलब्ध आहे, सगळीकडे रस्त्यावरती भाजीची व्यवस्था होती आहे. हे सगळं करणं शक्य आहे, सहज शक्य आहे. पण लोकप्रतिनिधी जर जागरूक असेल, त्यांनी जर लक्ष दिलं तर हे सहज करणं शक्य आहे. आणि मग तुम्ही इथून जर का 60-70-80 किलोमीटर पुढे गेला, तुम्हाला पुढचं पुणे शहर, पिंपरी शहर लागतं. तुम्ही पाहताय की ती शहरं कुठल्या कुठे निघून गेली, ती सुद्धा तुमच्यासारखीच शहर होती पहिली. पण तिथे कुठं ना कुठेतरी तुमच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केला गेला. आणि विकास करताना तो नुसताच आंधळा विकास झाला नाही, तर विकास करताना तुमचा एकदम तंत्रशुद्ध विकास कसा होईल, तुमच्या विकास आराखड्यामध्ये काय काय म्हणलं आहे, त्याच्यात काय काय आपलं ॲडिशन करता येईल, ह्याच्यावरती कुठेतरी उहापोह लावला झाला आहे. माझी विनंती आहे पत्रकार मंडळीला की तुम्ही जसा हा कार्यक्रम घेतला आहे तसा तुम्ही एकदा तुमच्या विकास आराखड्यावरती कार्यक्रम घ्या की खरंच विकास आराखड्याची काय अंमलबजावणी झाली, ते तुम्ही वर्तमानपत्रात मांडून मला तुम्ही एकत्रपणे घ्या. कुठेतरी लोकप्रतिनिधीला थोडंसं कठोर व्हावं लागतं आणि लोक मत देतात. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही चांगलं काम केलं लोक मत देतात. असं नाही की तुम्ही म्हणाल की तिथं मी रस्ता केला त्याच्या काय 1 फूट 2 फूट 5 फूट जागा काढली आणि तो चिडला माझ्यावरती, कारण ते जसं मोठं आलं तसं त्याची किंमत वाढती आहे. पण तुम्ही जर त्याला तो चुकीचं काम करतोय, तुम्ही ते चुकीचं काम जर पोटात घालत राहिलात तर हे पाप तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीवरती तुम्ही टाकताय. कारण तुमच्या पुढच्या पिढीला एक चांगली जागा जगायची एन्व्हायरमेंट जे ती तुम्ही देत नाही आहे. कारण आत्ता काय होतंय, सहसा ग्रामीण भागामध्ये नगर परिषदामध्ये जी आपली पुढची पिढी आहे ती पुढची पिढी तिथं राहायला नाही म्हणते, ती बाहेर जाते आहे. कारण त्याला रोजगार पाहिजे, त्याला चांगलं जीवन पाहिजे, स्वच्छ जीवन पाहिजे. आणि ते कुठं ना कुठे लोकप्रतिनिधी आपले जर लक्ष दिलं तर निश्चितपणे ते चांगलं करू शकतात. आपल्या भागामध्ये याचं पोटेन्शियल तर खूप आहे. आपल्या भागामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नेतृत्वसुद्धा आपल्याकडे आहे, जे की राज्यामध्ये केंद्रामध्ये ज्यांची नेतृत्व करायची क्षमता आहे आणि सर्वपक्षीय नेतृत्व नगर जिल्ह्यामध्ये आहे.
असं नाही की नगर जिल्ह्यामध्ये ती क्षमता नाही. तुम्ही विचार करा ना, तुमच्याकडचे इंजिनिअरिंग कॉलेज प्रवराचं असू दे, नाहीतर अमृतवाहिनी असू दे, आजपासून 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी हे संस्था तयार झाल्या. सोपं नाही हा सगळा विचार करणं. त्या पिढीने फार छान विचार केला आणि म्हणून कुठेतरी तुमच्या भागाचा खर्च विकास झाला. कारण या जर संस्था नसत्या तर आज तुमचा विकास झाला नसता. मग तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला लोकप्रिय म्हणून तुम्ही जर निवडून जाणार असाल तर तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहात? त्यांनी हे सांगायचं बाबा माझे वडील नगरसेवक होते किंवा माझी आई नगरसेवक होती, पण तिने काय केलं माझ्या शहरासाठी? फक्त ड्रेनेज काढलं आणि पाणी पुरवलं मला, की पाणी नव्हतं 2 दिवस तर काय. बरं, पाणी यंत्रणा सगळी नीट चालते. ज्या दिवशी पंप खराब होतो, ज्या दिवशी लोड शेडिंग होतं आहे, ज्या दिवशी एखादा काही टेक्निकल विषयाला पाण्याचं कुठलं पाईपलाईन फुटली तरच पाणी नाही तर यंत्रणा सगळी कामकाज करते. पण तुम्ही या शहराला काय देणार आहात? आपल्या परिसराला काय देणार आहात? कारण लोकप्रतिनिधी हे ठरवलं की मी माझ्या परिसरासाठी मी चांगलं काम करेल तर निश्चितपणे त्याला चांगलं काम करणं शक्य आहे. आणि त्यात खूप आनंद आहे. तुम्हाला सांगतो मी, खूप आनंद आहे त्यात. आपण जसं आपलं बाळ जन्माला आपण घालतो ते बाळाकडे बघितलं आपल्याला खूप आनंद होतो की एक आपली निर्मिती आहे, म्हणजे आपलं एक प्रतिबिंब तिथं आलं आहे. तर ते एकेका विकासामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसणार आहे. अभिमान तुम्हाला सांगता येते की हे रस्ता मी केला, हा रस्ता मी पाठपुरा केल्यामुळे माझ्या भागाचा विकास झाला. हा दवाखाना मी केला. एखादा दवाखाना केला तर कोणाचा तरी जीव वाचणार आहे, कुणाला तरी कमी दरामध्ये तिथं त्याची आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ते आपल्याला कुठं ना कुठे आपल्या अभिमानाने सांगता आलं पाहिजे. काम करण्यासाठी खूप भाग आहेत. लोकप्रिय म्हणून ज्याला काम करायची इच्छा असेल, माझी एक सूचना विनंती, तुम्ही जे काय म्हणाल ते माझी आहे की तुम्ही काय करा, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं आहे. कारण या महाराष्ट्राचा नव्हे या देशाचा इतिहास आहे की अगदी ग्रामपंचायतमध्ये काम करणारा एखादा सदस्य हा या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा झालेला आहे. नगर परिषदमध्ये निवडून आलेली मंडळी ही आमदार खासदार झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपली जी काय राजकीय वाढ करायची असेल, अनेक जण वाटत नाही मी इतकाच मी समान आहे, तसं नसतं. तुम्हाला संधी खूप आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला संधी नाही. पण तुम्हाला कोणतं नेमकं क्षेत्रात काम करायचं? मला कामगार क्षेत्रात काम करायचं का? मला एखाद्या पाणी पुरवठ्यावरती मी स्पेशलिस्ट होतोय का? मी एखाद्या विकास आराखड्यावरती मी जास्त माझं ज्ञान आहे का? माझं एखाद्या आरोग्यावरती माझं चांगलं काम आहे का? पर्यावरण तर आता पुढची सगळ्यात मोठी समस्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थापुढे ही पर्यावरणाची कारण कचरा ही सगळ्यात मोठी समस्या आपल्या पुढे. की त्या कचऱ्याचं करायचं काय? ते करायचं काय तो अधिकार खरं तर तुमचा आहे, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. पण आपल्याकडे संकल्पनाच नाही आपण काय करायचं, कारण आपण अभ्यास करत नाही. माझी विनंती आहे की तुम्ही ह्याचा तपास घ्या. आणि केंद्र सरकारकडून तर आता तुमच्याकडं कचरा या विषयावरती अब्जावधी रुपयाचा निधी उपलब्ध आहे. अब्जावधी रुपयाचा निधी उपलब्ध आहे. तंत्रज्ञान आता जवळजवळ सगळीकडेच त्या संदर्भातलं चांगलं तंत्रज्ञान आलेलं आहे. आपण पाहतो इंदोर हे स्वच्छतेमध्ये देशात पहिलं आलं, लोणावळा आमच्याकडं देशातलं पहिलं आलं. संगमनेर का नाही पहिलं येऊ शकत? जर लोकप्रिय सगळ्यांनी ठरवलं, ज्याला ज्याला लढायचं पुढे त्यांनी ठरवलं नाही बाबा मी याच्यावरती लक्ष घालेल, तर निश्चितच आपला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करता येण्यासारखं आहे. तेव्हा जे जे विभाग तुमच्याकडे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणकोणते विभाग आहेत, ते काय काय काम करतात, अगदी निवडणूक लढायच्या अगोदर तुम्ही त्याच्यावरती जाऊन फक्त ऐकून या, वाचून या, अधिकाऱ्यांशी चर्चा करून या. तुम्हाला मतदारापुढे भरपूर बोलवचन करता येईल. मी याव करतो, मी ट्याव करतो, मी ट्याव करतो, कारण की तुम्हाला माहिती तिथं काय होतंय. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, तुमचं नुकसान नाही होणार तुमचं. आणि पुढे काम करायला सुद्धा तुम्हाला ते सोपं राहणार आहे. तेव्हा मला निधी कुठून आणायचा, तो कसा खर्च करायचा, कुठे खर्च करायचा, जबाबदारी तुमची आहे. आता चालू कोणते कोणते कामं आहेत, ते कामं किती पूर्ण झाली, कशामुळे थांबली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपला शब्द बाहेर लोकांपुढे ऐकला जातो, मानला जातो. एखादं कोणी रस्ता अडवला असेल, अधिकारी जातील ते ऐकणार नाही, पण तुम्ही जर प्रेमाने समजून सांगितलं तर निश्चितपणे तुमचा शब्द ऐकला जातो. ते काम जर वेळ झालं तर त्याचा खर्च वाढतो. तो बोजा कोणावरती आहे? त्याच्यावरतीच आहे बोजा. भारतामध्ये सुदैवाने आता साहेबांनी उल्लेख केला होता, मंगरुळे साहेबांनी, की आजूबाजूच्या देशांचा उल्लेख केला होता आपण बोलताना. आज तुम्ही पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, म्हणजे श्रीलंका तर आजची त्यांचा निर्णय असा की त्यांनी शाळा आणि सगळे सरकारी कार्यालय बंद केली आहेत, कारण त्यांच्याकडं फ्युलच नाही, पेट्रोलच नाही आहे. आर्थिक परिस्थिती त्यांची इतकी ढासळली की कधी देश कोलमडणार आहे.
आणि सुदैवाने आपला देश अतिशय चांगल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपला देश पुढे चाललेला आहे. कारण आपल्यासारखी सगळी चांगली माणसं या समाजात आहेत. जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतोय, तो प्रयत्न तंत्रशुद्ध आहे का, कायद्याने योग्य आहे का, कदाचित त्याच्यात दुमत असेल. तिथे कुठे एखादा माझ्यासारखं काहीतरी तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करेल, परंतु आपण सगळी चांगली मंडळी या देशामध्ये आहोत, चांगल्या विचारांची आहोत. आणि चांगल्या विचारांची असल्यामुळे खरं तर आपला देश पुढे चाललेला आहे. अधिकारी वर्गाला आपण नाव ठेवतो, आपण कधी त्याची अडचण समजून घेतलेली नाही आहे. त्याला काय गरज पडली ते काम न करण्यामध्ये? नसेलच त्याकडे पर्याय, तो काय करणार? तो पर्याय निर्माण करून द्यायची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची आहे. कारण तुम्ही त्या भागाच्या लोकांचं म्हणणं तुम्ही मांडताय, त्या भागांच्या लोकांना काय हवंय हे तुम्ही त्यांच्यापुढे बोलताय. त्यामुळे ह्या दोघांची जर सांगड व्यवस्थित झाली तर एक अतिशय चांगली लोकशाही निश्चितपणे चालेल. आपल्या परिसरातसुद्धा चांगला विकास होऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने संगमनेर किंवा या परिसराचं जे पोटेन्शियल आहे वाढायचं, ते निश्चितपणे तुम्हाला गाठता येईल, अचीव करता येईल. मला वाटतं जवळजवळ तास सव्वा तास झाला मी बोललो आहे. कदाचित सगळ्यांना उशीर होत असेल तर कुठे ना कुठेतरी, कारण हे बोलत गेलं तर 2 तास 3 तास बोललं. कारण आपण एक एक विषय काढला तर त्याला अनेक कंगोर आहेत, त्याला एक एक विभागाला त्याला अनेक कंगोर आहेत. पण साधं सोपं अगदी म्हणता आपण शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही कायदे मंडळ आहात, त्यामुळे तुम्हाला थोडासा कायद्याचा अभ्यास पाहिजे. कोणकोणते कायदे आपल्याला लागू होतात, संवाद साधल्याने सगळंच होत तुम्हाला सांगतो मी. तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही विचारलं तो तुम्हाला नाही म्हणत नाही की कोणते कोणते साधारणतः कायदे लागतात. आणि हे सगळे तर त्याचा अभ्यास करून पास झालेले आहेत, परीक्षा देऊन आलेत, आपल्यापेक्षा 4 बुकं जास्त शिकलेत. त्यामुळे ते आपल्याला निश्चितपणे मदत करण्यासाठी आहेत. कायदा अडचणीत आणण्यासाठी नाही, तर तो सोयीसाठी आहे. आणि जे अडचणीत आणणारे कायदे असतील तर त्यात बदल करायचा अधिकार सुद्धा लोकप्रतिनिधीकडेच आहे. ते कायदे थोडीशी समजून घ्या, कार्यप्रणाली समजून घ्या, त्या कायद्याच्या कामकाजाची नियमावली ती थोडीशी समजून घ्या. आणि कोणत्याही संस्थेमध्ये तुम्हाला एक सांगतो, एक फार महत्त्वाचा घटक असतो, त्याला म्हणतात इन्स्टिट्यूशनल मेमरी. ज्याला संस्थात्मक आहे मेमरी आहे, मागं काय घडलंय, कसं घडलंय, काय हे ही माणसं खूप महत्त्वाची ठरतात. तुम्ही जर का ते सभा वृत्तांत वाचले ना, तुम्हाला 10 वर्षाचं संगमनेरमध्ये काय घडलंय हे सगळं तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला. आणि फार गमतीशीर असतं ते वाचताना तुम्हाला, फार मजेशीर आहे ते. कोण काय म्हटलं तर, कोण खोटं बोललं होतं, कोण खरं बोललं होतं, कोण पकडलं गेलं होतं, हे सगळं आपल्याला सापडतं. तुमच्या सगळ्या भाषणांमध्ये प्रचाराच्या असेल, लोकांपुढे जाताना ते सगळे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. चांगलं काढलं असेल तर चांगलंही तुम्हाला सांगता येईल, वाईट झालं असेल तर वाईटही सांगता येईल. आणि तुमचा अभ्यास होईल की ती संस्था चालते कशी. कारण तुम्ही निवडून गेलात आणि ह्याचा तुमचा अभ्यास झाला असेल तर एरवी अगदी सहजपणे बोलत की त्याला नगरपालिका समजायलाच 5 वर्ष लागली, तर ती तुमची थोडीशी आधी समजली जाईल, तुमची काय थोडी तरी, आणि तुमची थोडीशी वर्ष वाचतील. नाहीतर निवडून आला आणि पुन्हा निवडून आला किंवा पडला एवढंच नाव येण्यापेक्षा चांगलं काम केलं, एक चांगलं त्यांनी उदाहरण त्यांनी जनतेसमोर त्यांनी तयार केलं, हे सांगण्याची संधी तुम्हाला मिळेल. कारण ज्या ज्या वेळी या शहराचा, या भागाचा इतिहास लिहिला जाईल, तो इतिहास लिहिताना या भागाच्या लोकप्रियतेचा उल्लेख असल्याशिवाय तो इतिहास लिहिला जाणार नाही. मग त्या इतिहासाच्या पानावरती एक यशस्वी पान म्हणून आपण बनायचं असेल तर आपण सर्वांनी निश्चितपणे प्रयत्न करावा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.